वस्तूचा धर्म आहे तस मनुष्याचा पण एक धर्म आहे. आणि तो धर्म कोणता आहे माहितीये का आपल्याला? मनुष्याचा धर्म कोणता आहे माहितीये? कुणाला माहितीये मनुष्याचा धर्म कोणता आहे? सेवा. सेवा करणे हा मनुष्याचा धर्म आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की धर्म काय आहे असं महाभारतामध्ये वर्णन आलेलं आहे. आहार निद्रा भयमैथुनं च सामान्य एतद पशुभिर समाना धर्मो हि तेषाम अधिको विशेष धर्मेण हि न पशुभिः समाना. धर्म म्हणजे नेमकं काय असा एक प्रश्न महाभारतामध्ये त्याचं उत्तर सापडतं. बरं, आपण म्हणतो धर्म धर्म धर्म, कोणी म्हणतं हिंदू धर्म, कोणी म्हणतं ख्रिश्चन धर्म, कोणी म्हणतं मुस्लिम यहुदी आणि त्या बरंच काय आपण बोलतो. मग कोणी म्हणेल की काय आमचा धर्म असा आहे तसा आहे, आमचा धर्म श्रेष्ठ आहे. पण नेमकं धर्म कशाला म्हणायचं, धर्माची व्याख्या काय महाभारतामध्ये स्पष्टपणे आढळतं. आहार निद्रा भयमैथुनं च, 4 गोष्टी सांगितल्या. पहिलं आहार, म्हणजे भोजन करतो, भोजन, निद्रा झोप घेतो, त्यानंतर भय, प्रत्येकाला भय आहे म्हणून आपण घर बांधलेलं आहे चोरांपासून सावधान राहण्यासाठी, सुरक्षा करण्यासाठी. मैथुनंच म्हणजे मुलं बाळ उत्पन्न करतो प्रत्येक व्यक्ती जो ज्यामध्ये जीव आहे. या 4 गोष्टी सर्वांमध्ये सारख्या आहेत, प्राण्यांमध्ये सुद्धा सारख्या आहेत, मनुष्यामध्ये सुद्धा सारख्या आहेत असं बनलेलं आहे. मग आमचा धर्म काय आहे? आम्ही प्राणी आहोत का? आम्ही जनावर आहोत का? नाही, आम्ही जनावर नाही. मनुष्य जन्म तर दुर्लभ सांगितलेला आहे. मनुष्य वेगळा कसा काय? मनुष्याचा नेमका धर्म काय? कोणी म्हणाल की आमचा कर्म हीच पूजा, असंही काही लोकांचं म्हणणं आहे की आम्ही काम करतो हीच आमचं पूजा, हाच आमचा देव आणि हेच आमचं सर्वस्व, असंही काही लोक म्हणतात. पण नेमकं करायचं काय, धर्म कशाला म्हणायचं ते पुढे सांगितलेलं आहे. पशुमध्ये आणि माणसामध्ये काय अंतर आहे? धर्मो हि तेषाम अधिको विशेष. माणसाला धर्म आहे, प्राण्यांना धर्म नाहीये. प्राण्यांना कोणता धर्म आहे? धर्मो हि तेषाम अधिको विशेष. या धर्म या शब्दामुळे मनुष्यत्व किंवा मनुष्य हा श्रेष्ठ ठरतो, त्याला मनुष्य म्हटलं जातं. मनुष्याच्या धर्मो हि तेषाम अधिको विशेष धर्मेण हि न पशुभिः समान. या मनुष्याच्या जीवनामधून जर धर्म जर शब्द काढून टाकला तो काय आहे? द्विपाद पशु, 2 पायाचा प्राणी. प्राण्याला किती पाय आहेत? 4. प्राण्याला पाय किती? बकरीला पाय किती? म्हशीला पाय किती? मांजराला पाय किती? कुत्र्याला पाय किती? आणि माणसाला पाय किती? 2. माणूस पण प्राणीच म्हणलेला आहे. कधी जर त्याने धर्माचं पालन केलं नाही तर तो प्राणीच आहे. आणि म्हणून मनुष्यासाठी कोणता धर्म सांगितलेला आहे? हा मनुष्यासाठी सांगितलेला जो धर्म आहे महाभारतामध्ये वर्णन येतेला आलेला आहे की सेवा करणं हे मनुष्याचा धर्म आहे. प्रेम करणं हा मनुष्याचा धर्म आहे. कुणाची सेवा करायची आणि कुणावर प्रेम करायचं याची थोडीशी चर्चा केली पाहिजे. तसं तर सगळी दुनिया सेवा करण्यामध्येच लागलेली आहे. आई मुलाची सेवा करते, किराणा दुकानदार ग्राहकाची सेवा करतोय, शेतकरी कुणाची तरी सेवा करतोय, प्रत्येक जण सेवा करतोय आणि प्रत्येक जण प्रेम करण्यामध्ये लागलेला आहे. तुम्ही प्रेम केलंय का कधी कोणावर, किंवा करता का प्रेम कोणावर? आई मुलावर प्रेम करते, मुलं मुलीवर प्रेम करतात, आणि कोणी देशावर प्रेम करतो, कोणी माणसावर प्रेम करतोय, कोणी कुत्र्यावर प्रेम करतो, कोणी मांजरावर प्रेम करतो. प्रेम करणं आणि सेवा करणं याला सुद्धा आपल्यापासून वेगळं करता येत नाही. एखाद्याला सांगितलं प्रेमच करू नको, कोणावरही प्रेम करायचं नाही, शक्यच नाही. आणि एखाद्याला सांगितलं की तू कुणाची सेवाच करायची नाही, शक्यच नाही. सेवाही करावीच लागेल तुम्हाला, कुणाची ना कुणाची तरी सेवा करावीच लागेल. हा जीवाचा स्वभावच आहे, मनुष्याचा स्वभावच आहे. आपण नकळतपणे सेवा करतो. बघा, मी कुणाची सेवा करत नाही, मी माझी शेती करतो. म्हणजे तुम्ही सेवा करता. कुणाची सेवा करता? त्या शेतीमधून जे काही उत्पन्न निघतं ते कोणतरी खातं की नाही? त्यांची तुम्ही काय करताय? एक प्रकारे धान्य देऊन काय करत आहे?
सेवा देत आहे, त्यांना सेवा करत आहे त्या लोकांची. बरोबर आहे का? कोणी म्हणाल की मी शेती पण करत नाही, मी माझं फक्त माझी पत्नी आणि मी राहतो. पत्नीला तुम्ही बाजारामध्ये जाऊन काहीतरी आणून विकत देता का नाही भाजीपाला? म्हणजे कोणाची सेवा झाली? पत्नीची सेवा झाली, परिवाराची सेवा झाली. सेवा वेगळी करू शकत नाही आपण मनुष्याच्या जीवनामध्ये. म्हणून मनुष्याचा धर्म आहे सेवा करणे आणि प्रेम करणे. पण गफलत इथं झालेली आहे की कुणाची सेवा करायची आणि कुणावर प्रेम करायचं ही माहित नाही. आणि म्हणून शास्त्रामध्ये वर्णन आहे की सेवा करायची तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. सेवा करायची तर पांडुरंगाची करायची, श्रीकृष्णांची करायची, भगवंताची करायची. आणि प्रेम कोणाचं करायचं? प्रेम कोणावर करायचं? प्रेम करायचं तर भगवंतांवर करायचं. कारण सेवा करण्यासाठी या जगामध्ये एकही पात्र व्यक्ती राहिलेला नाही किंवा नाहीच, नसतोच. आणि प्रेम करण्यासाठी सुद्धा एकही व्यक्ती या जगामध्ये नाही. तुम्हाला काय बोलताय? आमचं तर आमच्या बायकोचं माझ्यावर किती प्रेम आहे, मी जे मला वाढल्याशिवाय जीवत नाही, आणि बरंच काही तुम्ही सांगू शकता. आमच्या मुलांचं एवढं प्रेम आहे, आम्हाला पाळण्यात घालून हलवतात मुलं, वगैरे वगैरे तुम्ही सांगू शकता. नाही, हा सगळा स्वार्थ आहे. प्रेम नाही, ते प्रेम वेगळं आहे. प्रेमाची व्याख्या वेगळी आहे आणि सेवेची पण व्याख्या वेगळी आहे. आणि म्हणून प्रेम आणि सेवा हे फक्त दाखवण्यासाठी आहे या जगामध्ये, पण खरं सेवा आणि खरं प्रेम नाहीये. कारण जर तुम्ही कितीही प्रेमाने सेवा केली, प्रामाणिकपणे सेवा केली, त्याचा परिणाम, त्याचा रिझल्ट, त्याचं फळ हे योग्य असेल असं नाही. या संसारामध्ये लोक सगळे स्वार्थी आहेत, त्यात तुम्ही आणि मी सुद्धा आहे, सगळे स्वार्थी आहेत. आणि म्हणून या संसारामध्ये सेवा कुणाला द्यावी असा कोणी व्यक्ती प्रामाणिक नाही. पण भगवंताची जर सेवा केली तर भगवंत कधीच विसरत नाही. भगवंत ते व्याजासकट, मुद्दल व्याज सगळं देऊन ते माघारी करतात सगळे भगवंत. आणि भगवंतांवर जर प्रेम केलं तर काय होतं? या जगामध्ये आपण प्रेम केलेलं आहे भरपूर जणांवर, लहान असल्यापासून प्रेम केलेलं आहे. पण धोका होऊ शकतो, धोका आहेच, त्या प्रेमामध्ये स्वार्थ नक्कीच आहे. पण भगवंतांवर प्रेम केलं आणि धोका मिळाला असं कधीच झालेलं नाही. तुम्हाला आठवतंय कधी एखादी कथा आठवते का त्याच्यामध्ये भगवंताने धोका दिला एखाद्या व्यक्तीला? भगवंताने गजेंद्र हत्तीला धोका नाही दिला. त्याने एक फूल उचललं आणि भगवंतांना अर्पण केलं, भगवंत प्रकट झाले. द्रौपदीला धोका नाही दिला भगवंताने. द्रौपदीने काय केलं? वस्त्रहरणाच्या वेळेला भगवंतांना दोन्ही हात करून वरती पुकारला, हे गोविंद, हे कृष्ण, हे मुरारी, आपण कुठे आहात? मला वाचवा. भगवंत प्रकट झाले. असं एकही उदाहरण सापडणार नाही की जिकडे भगवंताने धोका दिलाय कुणाला. पण या जगामध्ये तर पावलोपावली धोकेच धोके आहेत. तरी सुद्धा आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांची सेवा करतो. आम्हाला वाटतं की नाही, आमची तशी नाही किंवा आमचा तसा नाही, असं आम्हाला वाटतं. हा सगळा भ्रम आहे. आणि म्हणून धर्म काय आहे? धर्म आहे मनुष्य जीवन यासाठी भेटलेलं आहे, भगवंताची सेवा करायची आणि भगवंतांवर प्रेम करायचं. यस्मिन तुष्टे जगत तुष्टे. तुम्ही म्हणला आमच्या परिवाराचं काय, आमच्या जगाचं काय? जेव्हा आपण भगवान श्रीकृष्णांवर प्रेम करतो, त्यांची सेवा करतो, त्यावेळेला सगळ्या जगाची सेवा केल्याप्रमाणे आहे, सगळ्यांचे परिवारावर प्रेम केल्याप्रमाणे आहे, देशावर प्रेम केल्याप्रमाणे नव्हे, पूर्ण जगामध्ये जेवढे जीव आहेत, पशु पक्षी प्राणी मनुष्य झाड, सर्वांवर प्रेम केल्याप्रमाणे आहे जेव्हा श्रीकृष्णांवर प्रेम करतो त्याला. म्हणून म्हणलंय यस्मिन तुष्टे जगत तुष्टे. झाडाच्या मुळाला पाणी घातलं की शेंड्यापर्यंत पोहोचत. बरोबर आहे का? आता आपण काय चालू आहे आपलं? आपण काय करतोय? झाडाच्या शेंड्याला पाणी घालायचा प्रयत्न करतोय. आणि मग काय होईल? झाड जगेल का? झाड जगेल? नाही जगणार. झाड सुकून जाईल, त्याच्या मुळ्या पानं सगळी सुकून जातील. म्हणून आज समाजामध्ये काय परिस्थिती आहे की सगळेजण आधुनिक विज्ञानाच्या नावाखाली आणि प्रगतीच्या आणि विकासाच्या नावाखाली लोक काय म्हणत आहेत? आम्ही फार प्रगती केली, फार प्रगती केली. किती प्रगती केली म्हणे? आम्ही पाण्याच्या खालनं चाललेलो आहे पाणबुडी घेऊन, आम्ही आकाशातून विमानाने उड्डाण करत आहे, इतकी आम्ही प्रगती केलेली आहे. आमच्या बुलेट ट्रेन आणि मेट्रो आणि काय 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 निघालेलं आहे आमचं. एका तासामध्ये आम्ही या भारताच्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यामध्ये जाऊ शकतो, इतकी आम्ही वैज्ञानिक प्रगती केलेली आहे. पण प्रश्न असा उपस्थित होतो, काय आम्ही सुखी आहोत का? नाही. काय झालं तुम्हाला? झालं काय? त्यांनी खरं उत्तर दिलं ना.
खरं उत्तर दिलं तर मग आपण हसतो त्याच्यावरती, बरोबर आहे की नाही? सगळेच दुःखी आहे इथे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, हा कोई धन दुखी, कुणाकडे धन नाही म्हणून दुःखी आहे, कुणाचं शरीर दुखतंय म्हणून दुःखी आहे, हा कुणाचं काय मन दुखतंय, कोणीतरी शिवी दिली, त्रास होतोय की नाही? कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन दुखी, लेकिन है दुखी जरूर. प्रत्येक व्यक्ती दुःखीच आहे या संसारामध्ये, पण बोलत कोणीच नाही. तेरी बी चूप, मेरी बी चूप, तोंड दाबून बुक्याचा मार म्हणतात ना मराठीमध्ये, तसाच हा प्रकार आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये आहे, परिवारामध्ये आहे, देशामध्ये आहे. मग हे दुःख जर आहे तर मग दुःख काय येतंय? धर्मो हि तेषाम अधिको विशेष. ते मग अशी जो मी श्लोक सांगितला का, धर्माचं पालन न केल्यामुळं काय होतं? आपल्या जीवनामध्ये दुःख येतं. मग आता आपण धर्म म्हणजे काय, नेमकं काय करायचं काय नाही थोडं पाहायला पाहिजे. म्हणून भगवद्गीतेची सुरुवातच धर्मापासून आहे. धर्म क्षेत्रे कुरुक्षेत्रे, गीतेची सुरुवात धर्म शब्दापासून आहे. म्हणून मनुष्याने कसं वागायला पाहिजे आणि धर्माचं पालन कसं करायला पाहिजे, भगवंतांना एकदा प्रश्न पडलेला आहे. आणि भगवंतांनी काय केलं? एक पुस्तक लिहिलं, एक मॅन्युअल लिहिलं. आणि ते मॅन्युअल मध्ये काय केलं? सगळं लिहून दिलं. काय खायला पाहिजे, कधी झोपायला पाहिजे, कधी उठायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, कसं चालायला पाहिजे, कसा व्यवहार करायला पाहिजे, सगळं काही भगवंतानी एका पुस्तकामध्ये लिहिलं. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे भगवद्गीता. हरी बोल. आणि आज काय आहे? आज गीता जयंती. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला हा उपदेश केला कुरुक्षेत्राच्या भूमीवरती 5162 वर्षापूर्वी. कुरुक्षेत्र कुठे आहे माहिती आहे का तुम्हाला? कुठे आहे कुरुक्षेत्र माहिती आहे? गेलाय कधी? कुणी गेलाय कुरुक्षेत्राला? गेलाय? आपल्यापैकी कोणी नाही गेलं कुरुक्षेत्राला? एक जण गेलेला आहे फक्त, 2 जण. कुरुक्षेत्र हे हरियाणामध्ये आहे. हरियाणा नावाचं राज्य आहे. जहा हुआ हरी का आना वही हरियाणा. तिकडे भगवान हरी आले कुरुक्षेत्राच्या भूमीवरती. तर हे कुरुक्षेत्राची भूमी आज पण आहे. कधी वेळ मिळाला तर जाऊन या. ते झाड आज पण आहे, ज्या झाडाखाली भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितली अर्जुनाला. त्याला अक्षय वट असं म्हणतात. तो गीता ऐकून ते झाड पण अक्षय झालं. गीता ऐकली, झाडाने गीता ऐकली. जिथं उभं राहून भगवंताने गीता सांगितली अर्जुनाला. अशी ही भगवद्गीता भगवंतांना सांगावी लागली. की महाभारतामध्ये महाभारत सुरू झालं कधी माहिती तुम्हाला? मी गोष्ट सांगतोय 5162 वर्षांपूर्वीची, आजपासून. तर महाभारत सुरू झालं. महाभारत सुरू झालं, कशामुळे सुरू झालं, काय सुरू झालं, हे सगळा वृत्तांत तुम्हाला माहिती असं गृहीत धरून चालू. माहिती आहे ना? माहिती की नाही? काय? ग्रह कलह, घरातली भांडणं. जशी आपल्या घरामध्ये पण भांडणं होतात की नाही, जागेवरून भांडणं होत आहेत, घराच्या वाटणीवरून भांडणं होत आहेत, तसंच तिकडे थोडंसं ग्रह कलह सुरू झाला. घरातली भांडणं सुरू झाली. आणि भांडणं सुरू झाल्यानंतर पांडवांनी मागितले, म्हटले 5 गावं तरी आम्हाला द्या. आणि त्या दुर्योधनाने सांगितलं, कौरवाने सांगितलं, 5 गावच काय म्हणे, सुईच्या टोकावर बसेल एवढी जागा सुद्धा तुम्हाला भेटणार नाही, भिकारडे कुठले, असं म्हणून त्यांना बाहेर काढलं. 12 वर्षाचा वनवास, 13 वर्षाचा टोटल अज्ञातवास, 1 वर्ष. हे पांडव गेले वनवासामध्ये. आणि मग वनवासाने माघारी आल्यानंतर या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेनं म्हणा किंवा भगवंताला काही युद्ध करण्याची काही इच्छा नव्हती. द्रौपदीचं वस्त्रहरण सर्वांना माहिती आहे. मग द्रौपदीचं वस्त्रहरण जेव्हा झालं, इतकी दुःखी झाली द्रौपदी. आणि जो दुःशासन होता, जो साडी ओढायचा, माहितीये का आपल्याला? हे 2 लहान मुलं पण आहेत, त्यांना थोडस दुःशासन जो साडी ओढत होता, द्रौपदीची साडी ओढली, तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला दुःशासनाने. मग एकदा भगवान श्रीकृष्ण हात धुत होते जेवण केल्यानंतर. आणि जेवण करून हात धुत असताना द्रौपदी हातावरती पाणी वाढत होती, हात धुण्यासाठी पाणी देत होती. हात अर्धाच धुतला आणि द्रौपदीने पाणी ओतायचं थांबवलं हातावरती भगवंताच्या. तर भगवंताने विचारलं, द्रौपदी पाणी का, आता हात धुवायचंय, पाणी का नाही ओतलं तू अजून पाणी ओत. द्रौपदी भगवंताना म्हणते, मला एक
तुमच्याकडून काहीतरी मागायचं आहे म्हणे, द्याल का तुम्ही? भगवान म्हणले हो. आणि मी काय असं फुकटमध्ये मागत नाही म्हटले. द्रौपदी म्हणाली, भगवंता लहान असताना, म्हणजे द्रौपदी आणि भगवान श्रीकृष्ण लहान असताना काही खेळत होते. खेळताना भगवंत हारले आणि द्रौपदी जिंकली. तर द्रौपदीने एक मागणं भगवंताकडे मागितलं होतं. म्हणजे भगवंत म्हणले, आता हारलोय तर काहीतरी द्यायला पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? ते म्हणले, वेळ आल्यानंतर मी मागेन म्हणे तुम्हाला. तर द्रौपदी म्हणले, भगवान श्रीकृष्ण निघाले होते युद्धाची चर्चा करण्यासाठी, शांतीदूत म्हणून, युद्धाची चर्चा नाही, शांतीदूत म्हणून, की युद्ध नको. शांतीचा प्रस्ताव घेऊन भगवान श्रीकृष्ण दुर्योधन आणि पार्टीकडे गेले होते, किंवा युद्ध नको, एवढी गावं आम्हाला द्या, एवढी तुम्हाला ठेवा, काहीतरी शांतीचा प्रस्ताव घेऊन चालले होते भगवंत. द्रौपदी म्हणाली, तुम्ही निघाला आहात आता शांतीचा प्रस्ताव घेऊन, पण माझं मागणं असं आहे, तुम्ही युद्ध घेऊन माघारी या. द्रौपदी काय म्हणाली? युद्धाचा प्रस्ताव घेऊन तुम्ही माघारी या म्हटले भगवंताला. भगवंतांना आश्चर्य वाटलं, कारण द्रौपदीने काय केलं? केस बांधले नव्हते अजून द्रौपदीला. त्या दुःशासनाने केस ओढले होते द्रौपदीचे, केसाला धरून फरफटत आणलं होतं द्रौपदीला. द्रौपदी म्हणते की त्या दुःशासनाच्या रक्ताने मला माझे केस धुवायचे आहेत, त्या दुःशासनाला मारायचं आहे. म्हणजे अर्थात काय करायचं आहे? युद्ध करायचं आहे, असं द्रौपदीची इच्छा होती. आणि भगवान श्रीकृष्णाने ही इच्छा पूर्ण केली द्रौपदीची. भगवंताची काही इच्छा नव्हती होती युद्ध करण्याची, आणि पांडवांची पण इच्छा नव्हती युद्ध करण्याची. पांडव म्हटले, कशाला युद्ध करायचं, माणसं मरणार, बरोबर आहे की नाही? कधी कधी घरामध्ये समंजस लोक असतात आपल्या, आणि मग समंजस लोक जे आहेत ते काय करतात, म्हणतात की ठीक आहे, युद्ध वगैरे काय नको, आपण शांततेमध्ये मिटवूया. पण पुढची पार्टी शांततेमध्ये मिटवायच्या त्यांच्याकडे प्रकारच नाही. मग काय करावं लागेल? भगवंतानी सांगितलेलं आहे जशाच तसं. हे महाभारत म्हणजे फार सुंदर आहे. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की युद्ध हा ग्रह कलह मिटवण्यासाठी मी शांतीचा प्रस्ताव पण भगवंतानी मांडला, पण त्या लोकांनी मान्य केला नाही. त्या लोकांना युद्धच करायचं होतं. मग भगवान अर्जुन म्हटले, ठीक आहे, असू द्या, मी संन्यास घेतो म्हणले, मी निघून जातो म्हणले, मला काही आवश्यकता नाही राज्याची वगैरे, आम्ही भीक मागून खाऊ म्हणले. भगवंत म्हटले, तुम्ही भीक मागून खाचाल रे, पण राज्याचं काय? याची वाट लागली की राज्याची या लोकांनी वाट लावली. कारण एक सामाजिक बांधिलकी सुद्धा असते हो. जीवन जगत असताना अनेक आपल्यावरती ओझं असतं, एक परिवाराचं ओझं असतं, त्यांच्या जबाबदारी आपल्यावर असतात, काही मुलांच्या जबाबदारी आहेत, मुलींच्या जबाबदारी आहेत, शेजारच्याची सुद्धा जबाबदारी आपल्यावरती आहे. शेजारी जर काही चोर आले तर तिकडे जाऊन त्यांना मदत करणं, चोरी करण्यासाठी नाही, काहीतरी मदत करणं, समजतंय का तुम्हाला? ही जबाबदारी कुणाची आहे? म्हणजे शेजारच्याची पण जबाबदारी आपल्यावरती असते, काही बांधिलकी असते, तशी सामाजिक बांधिलकी सुद्धा आपल्यावरती असते. समाजाचं भलं व्हावं, मी, माझा परिवार, हम दो हमारे दो हमारा एक, एवढ्या पुरतं मनुष्य जीवन मर्यादित नाही. जेव्हा तुमचा जन्म होतो त्यावेळेला अनेक बंधनं तुमच्यावरती येतात. मग त्यावरती परिवाराचं बंधन आहे, देशाचं बंधन आहे, समाजाचं बंधन आहे. त्याला ऋण असं म्हणलेलं आहे शास्त्रामध्ये. ऋण, हे ऋण फेडावं लागतं. नुसतं मी, माझा परिवार, माझं माय लाईफ माय रूल्स आणि बरंच काय काय, असं नाही चालत. मग भगवान श्रीकृष्णाने काय केलं? शांतीदूत म्हणून गेले, पण त्यांनी काय ऐकलं नाही. युद्ध सुरू झालं. आणि खरं तर यांची इच्छा होती, अर्जुन युद्धाला तयार नव्हता. भगवंतानी त्याला युद्ध करायला लावलं, आणि ते भगवद्गीतेमध्ये सांगितलं का युद्ध करायचं. अर्जुन म्हटलं की अहो, माणसं मारली जातील, आणि माणसं मारल्यानंतर काय होईल? विधवा होतील स्त्रिया. स्त्रिया विधवा झाल्या म्हणजे मुलं अनाथ झाले, आणि जेव्हा स्त्री एकटी पडते, मुलं अनाथ होतात, तेव्हा समाजामध्ये काय होतं? सगळं गडबड गोंधळच होणार. सगळं व्यभिचार वाढणार, बऱ्याच काही गोष्टी वाढणार, मुलं कसे पण वागणार. आणि म्हणून भगवंता अर्जुन म्हणवता, युद्ध नको, युद्ध नको, युद्ध नको. आजही समाजामध्ये, जगाच्या पाठीवर जेवढे देश आहेत, ते 150-200 देश आहेत, युद्ध व्हावं असं खरंच चांगलं नाहीये, पण मी म्हणतो एकदा युद्ध होऊनच जाऊ द्या. तुमचं काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे तुमचं? व्हायला पाहिजे की नाही युद्ध? नको म्हणता येत ते.
एकदा युद्ध व्हायलाच पाहिजे. कारण का माहिती का, युद्ध झाल्यानंतर घाण निघून जाईल. समजलं का तुम्हाला? दुर्योधन अँड पार्टी, कौरव अँड पार्टी, हे थोडस घाण साफ करायला पाहिजे की नाही? महाभारताच्या युद्धामध्ये 65 करोड लोक मारले गेले महाभारतामध्ये. अर्थातच त्यात चांगले लोक पण होते, वाईट होते. जे चांगले होते त्यांना सद्गती मिळाली ना, जे वाईट होते ते गेले त्यांच्या मार्गाने कर्मानुसार. युद्ध हे या विश्वाचा, या भगवंताने नियमच ठेवलाय, युद्ध हे व्हावंच लागतं. म्हणून भूकंप व्हावाच लागतो, सुनामी यावीच लागते. तुम्ही एवढं गायीची कत्तल करणार, एवढं काही मनाला वागल तसं वाटणार, भगवंत म्हणतात एका एकाला कुठं मारत बसू. आला समुद्राने सीमा पार केली, सुनामी आली, सगळे स्वाहा. ही भगवंताची योजना असते. युद्ध, भूकंप, सुनामी, ऍक्सिडेंट, विमानाची दुर्घटना, एकाच वेळेला 200-300 लोक गेले. भगवंताची योजना आहे, होलसेल मधली योजना आहे. होलसेल मध्ये मारायचं भगवंताने योजना आखलेली आहे, एका एकाला मारण्यापेक्षा. आणि मग आम्ही असा विचार करतो की असं का घडतंय? युद्ध अटळ आहे. महाभारतामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांची मतं होती अशी. स्वतः अर्जुनाचं म्हणणं होतं युद्ध कशाला, असे युद्ध नको म्हणणारे आपल्यामध्ये सुद्धा आहेत की लोक. काय हे एक प्रकारचं अज्ञानच आहे ना. युद्ध नको, युद्ध पाहिजे, त्याशिवाय माणसं सरळ होणार नाही. लहान मुलाला 2 कानाखाली शिवाय नीट वागणार नाही तो. त्याला समजण्यासाठी कधी मारावं पण लागतं की नाही? जी आई किंवा जो वडील आहे, जो नेहमीच मुलाला गोडच बोलतो, कसाही वागला तरी त्याला समजूनच घेतो, ते आई वडील थोडीच आहेत, ते शत्रू आहेत त्या मुलाचे. चुकल्यानंतर त्या मुलाला 2 कानाखाली देणारे आई वडील खरे आई वडील आहेत. तसं युद्ध झाल्या, भगवंतानी जर युद्ध नाही घडवून आणलं हे सगळं, तर मग आगाऊ लोकांचं काय करायचं? मग ही भगवद्गीता काय आहे नेमकं? काय भगवद्गीतेने सांगितलेलं आहे? आपल्याकडे भरपूर समस्या आहेत. घरामध्ये समस्या आहे, शाळेमध्ये समस्या आहे, रस्त्यावर समस्या, दुकानात समस्या, शेतीमध्ये समस्या, जागतिक समस्या, नोकरीमध्ये समस्या, रिलेशनशिपमध्ये समस्या, नातेसंबंधामध्ये समस्या, सर्वत्र समस्या आहेत का हो समस्या? ते 2 मुलं कोणाचे आहेत बघा, त्यांना माग तुळशीपाशी बसवा. प्रॉब्लेम ही प्रॉब्लेम, सोल्युशन कुछ पता नाही. सगळे समस्या आहेत. मग काय करायला पाहिजे? तर आपण या समस्यांचं उत्तर शोधण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने एक मॅन्युअल लिहिलेलं आहे, एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे भगवद्गीता की जय. भगवद्गीता जी आहे याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे मंडळी. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गीतेमध्ये आहे. तुम्हाला कुठला प्रश्न पडलाय सांगा? एखादा प्रश्न आहे का तुमच्या मनामध्ये? मला सांगा, उत्तर सांगतो लगेच. तुमचा कोणताही प्रश्न असू द्या, गीतेमध्ये उत्तर आहे 100%. कदाचित तुमचा विश्वास नाही बसणार याच्यावरती. अनेक लोकांनी याचा अनुभव घेतलेला आहे आणि आपण सुद्धा घेऊ शकता. भगवद्गीता किती लोकांच्या घरामध्ये आहे? हातवरती करा म्हणजे माझ्या लक्षात येईल. 50% लोकांच्या घरामध्ये गीता आहे, 50-60% लोकांच्या घरामध्ये गीता आहे. छान. भगवद्गीता याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे असं म्हणलेलं आहे. तर ही भगवद्गीता नेमकी आहे काय? भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं दिली की काय करायला पाहिजे. कधी कधी भगवद्गीता वाचल्यानंतर असा प्रश्न पडतो की भगवंताने काय सांगितलंय गीतेमध्ये? चालायला कसं पाहिजे, बोलायला कसं पाहिजे? अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियम हितम च यत्, प्रेमाने बोला वगैरे वगैरे बरंच काय भगवंताने सांगितलं. दुसऱ्याला मनाला इजा होऊ नये असं बोला. मग भगवंताने हे सगळं सांगितलं कशासाठी? युद्ध चालू, आता भांडण चालू झालं. भांडण चालू झाल्यानंतर 2 व्यक्तीमध्ये आपण काय सांगतो का की बाबा तुम्ही व्यवस्थित जेवण करत जावा, सत्वगुणी आहार घेत जावा, असं म्हणू शकतो का आपण? भांडण चालू झाल्यानंतर आपण वेगळ्या भाषेमध्ये बोलतो. इकडे कुरुक्षेत्रावरती भांडण चालू आहे, पहिला दिवस उजडलेला आहे, 18 दिवस युद्ध चाललं महाभारताचं, आणि भगवंत काय सांगतायत? जेवायचं कसं, उठायचं कसं, बसायचं कसं, कोणाशी कसं बोलायचं, भगवान श्रीकृष्ण शिकवायला लागले. कधी कधी प्रश्न पडतो असं का? कारण जेव्हा मोठं भांडण होतं त्यावेळेला त्याचं मूळ हे कुठंतरी छोटसच असतं, कुठून तरी सुरुवात झालेली असते. बरोबर आहे का? कधीतरी हापशावर पाणी भरायला गेले, आजकाल नाही हापशावर कोणी पाणी भरत, सगळ्याच्या घरी नळ आलेले आहेत, पण पूर्वीच्या काळामध्ये 2 महिला हापशावरती माझी घागर पुढे लावायची, तुझी घागर पुढे लावायची, याच्यावर भांडण चालू आहे महिलांचं.
आणि भांडण चालू झाल्यानंतर तिथून पेटलेलं भांडण मग ते घरी आलं. घरी आल्यानंतर त्यांनी त्यांच्या नवऱ्याला सांगितलं. 2 माणसामध्ये भांडणं सुरू झाली. 2 माणसामध्ये झाली, परत 2 जातीमध्ये भांडणं सुरू झाली. 2 जातीमध्ये परत 2 गावामध्ये सुरू झाली. असं काही मोठं स्वरूप त्याला भेटू शकतं. गोष्ट छोटीशीच असते. पहिल्या दिवशी 18 दिवस युद्ध झालं. त्यातल्या पहिल्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. हे गीत सांगितलं केवळ 45 मिनिटामध्ये. किती? 45. लक्षण आहे तुमचं. आता या खांबाच्या मागे मला दिसत नाही, आता ते काय करतात मला दिसत नाही, पण मला लक्ष ठेवा, आवाजाकडे लक्ष ठेवा. भगवान श्रीकृष्णाने गीता किती मिनिटामध्ये सांगितली? 45 मिनिटामध्ये भगवद्गीता सांगितली. कोणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली. कुठं सांगितली? कुरुक्षेत्राच्या भूमीवरती, युद्धभूमीवर भगवद्गीता सांगितली. युद्धभूमीवरच हे ज्ञान का दिलं? तुकाराम महाराज सांगतात, रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग. संसार काय आहे? संसार तर युद्धच आहे की हो. कुणाबरोबर युद्ध चाललंय? मनाशष्टानी इंद्रियाणी प्रकृतीसानी कर्षती. दिवस रात्र युद्ध चालू आहे मनाबरोबर. करू का नको, करू का नको, भांडू का नको भांडू, घेऊ का नको घेऊ. युद्ध आहे की नाही? बोलू का नको बोलू, जाऊ का नको जाऊ, युद्ध आहे की नाही? मनामध्ये युद्ध चालू आहे सध्या. करू का नको करू. म्हणून भगवद्गीता ही युद्धभूमीवर सांगितली, कारण सगळं जीवनच युद्ध आहे आपलं. लढू का नको लढू. अर्जुनाने प्रश्न विचारला, भगवान श्रीकृष्णाने सांगितलं. आणि 45 मिनिटं झाल्यानंतर अर्जुन तयार झाला. शिष्यस्ते हम शादिमाम त्वाम प्रपन्नम. भगवंताचा मित्र होता अर्जुन. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाचे शिष्यत्व पत्करलं, भगवंताला गुरु म्हणून स्वीकार केलं आणि भगवंतानी जे जे सांगितलं त्या पद्धतीने केलं. भगवंत म्हणले, निमित्त मात्र भव, तू फक्त निमित्त हो. बाण ऑलरेडी लागलेला आहे, ते माणसं मेलेले आहेत म्हटले. खाली बस, खाली बस. बाण लागलेला आहे, माणसं मेलेली आहेत. तू फक्त काय करायचंय? बाण काढायचंय, लावायचं, नुसतं सोडायचंय. ते कोणाला मारायचं, कसं मारायचं, ते सगळं ठरलेलं आहे. आलं का लक्षात तुमच्या? निमित्त मात्र भव, तू फक्त निमित्त हो अर्जुना. तू जास्त डोकं चालवू नको. संसारामध्ये आपण फार डोकं चालवतो, फार प्लॅनिंग करतो. आपण पुढच्या 10 पिढ्याची प्लॅनिंग करून ठेवलेली आहे. बरोबर आहे का? किती प्लॅनिंग करतो आम्ही संसारामध्ये. अर्जुन सुद्धा इतकी प्लॅनिंग करतोय. हा, एवढे लोक मारले जातील, मग असं होईल, मग तसं होईल, तसं होईल. भगवंत म्हणले, तू फक्त निमित्त बन, सगळं मीच करताय. करता करविता सगळा मीच आहे रे. तू कशाला बिनकामाचं टेन्शन घेतोस? संसारामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात. आपण विनाकारण टेन्शन घेतो. होतं तेच जे भगवंतानी योजलेलं आहे. भगवंताचा काय प्लॅन आहे, असा जर विचार करायला सुरू केलं, टेन्शन फ्री व्हायला आपण. पण आपण आपलेच प्लॅन सगळे तयार करत असतो. असं झालं तर, मग असं झालं तर, असं झालं तर. भगवंत म्हणतात, तूच बघून घे सगळं काय ते. घालू देवासीच भार. देवाला काहीतरी द्या टेन्शन. कमरेवर हात ठेवून उभं राहिलं तो, त्यांना काही काम नाही. त्यांना थोडं टेन्शन द्या तुमचं. मग काय, भगवंताला थोडं सांगितलं पाहिजे, भगवंताला थोडं बोललं पाहिजे. भगवंताचं काय योजना आहे, भगवंताचं काय म्हणणं आहे, भगवंताला बोलू द्या. असं तुकाराम महाराज सुद्धा म्हणाले. भगवंताला बोलू द्या. आपण काय करतोय? आपण स्वतःचे प्लॅन करतो अर्जुनासारखे. आणि अर्जुनाने एवढं काही सांगितलं, भगवान म्हणले, चुप, शांत बस म्हणले, थोडस मला बोलू दे म्हणले. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण, श्री भगवान वाच, भगवान श्रीकृष्ण बोलायला सुरू केलं. आणि मग भगवंताने बोलले. काय बोलले भगवंत? भगवंत म्हटले, अरे अर्जुना, हे सगळे जे आहेत ना तुझ्या पुढे उभं राहिलेले, हे प्रेमी लोक नाहीत. तुझे भाऊ आहे, मान्य आहे. तुझे गुरु आहे, मान्य आहे. वडिलांप्रमाणे तुझे कृपाचार्य भीष्माचार्य आहेत, मान्य आहे. पण हे तुझेच लोक तुझ्या विरोधामध्ये उभा राहिलेले आहेत आज. आणि तू म्हणतोय की काय नाही, माझीच लोक आहे. या जगामध्ये नको म्हणू माझं माझं, सार इथंच राहणार, देह मातीत जाणार, देह मातीत जाणार. माझं माझं म्हणायची सवय सुरू आहे. माणसं माझी, वस्तू माझी, सगळं माझं 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 माझं. ते म्हणतात की अरे ह्यात तुझं कोणच नाहीये,
ना तुझा हा बापाप्रमाणे असणारा भीष्म तुझा आहे, तुझ्या विरोधात उभा राहिलाय आज. हे भाऊ तुझेच आहेत पण तुझ्या विरोधामध्ये उभे राहिले. अरे जाऊ दे, पाहुण्या रावण्याचं रक्ताच्या नात्याचं सोडून दे. ज्या गुरूंनी तुला विद्या शिकवली ते गुरु सुद्धा तुझ्या विरोधात उभा राहिलेले आहेत आज. ज्यांचे आवडता विद्यार्थी कुणाचा? द्रोणाचार्यांचा. कोण? अर्जुन. तुझे आवडते गुरु सुद्धा तुझ्या विरोधामध्ये उभा राहिलेले आहेत आणि तू म्हणतोय माझी माणसं आहे, या जगामध्ये माझं कुणीच नाही. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. अर्जुन म्हणले भगवंत, माझं कोण नाही इथं, हे सगळे शत्रू आहेत तुझे. या जगामध्ये आपलं हितचिंतन करणारा एकच व्यक्ती आहे, आपला खरा प्रेमाचा व्यक्ती एकच आहे, तो विठेवर उभा आहे, दोन्ही हात कट्टेवर ठेवून उभा आहे. असं भगवंताने सांगितलं. असं भगवंत म्हणू शकले असते की तो मीच आहे. कृष्ण कोण आहेत? हे विठ्ठल कृष्णच आहेत की. तिथंच उभे आहेत. त्यांना माझं म्हणायला सोडलं तर त्यांना माझं म्हणतोय पुढच्या लोकांना. हीच भगवद्गीता आहे. भ्रमामध्ये आहे ना आम्ही, संसारामध्ये माझे 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 म्हणत बसलोय. त्यातनं बाहेर काढण्यासाठी भगवद्गीता आहे. ही गीता कशासाठी आहे? ही भ्रमाचा पडदा दूर करण्यासाठी गीता आहे. आणि भगवंतानी बोलायला सुरू केलं. मग माझं कोणी नाही म्हटले. भगवंतानी सांगितलं अर्जुनाला पुढे जाऊ. भगवंत म्हटले, हे जे युद्ध करतोय, युद्ध केल्यामुळे काय होईल? ही जी नालायक जनता आहे सगळी, ही मरेल. हे नालायक लोक मरतील. 100 कौरव होते, 100 कौरवापैकी एकही वाचला नाही. पांडव केवळ 5च होते, केसाला पण धक्का लागला नाही. कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करायचा? भगवान श्रीकृष्णांच्या पक्षामध्ये प्रवेश केला पांडवांनी. पांडवांचा विजय नक्की आहे. जस्तु पांडुपुत्राणाम येषां पक्षे जनार्दना. ज्या पक्षामध्ये जनार्दन भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांचा विजय नक्की आहे. आणि जिकडे भगवान श्रीकृष्ण नाही त्यांचा पराजय नक्की आहे. दुर्योधन आणि पार्टी, कौरवांचा पाणी पाजाही कोण राहिलं नाही मराठीमध्ये, आहे की नाही. आणि पांडवांचा विजय झाला. विजय, विक्ट्री. म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या पक्षामध्ये प्रवेश करायला पाहिजे. हा एवढा सुंदर पक्ष सोडून आम्ही मायेच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि मायेच्या पक्षामध्ये काय आहे? मग खालीवर 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 चाललंय संसाराचं राडगाडगं चाललेलं आहे. आणि म्हणून मग भगवंताच्या पक्षामध्ये प्रवेश करायचा असेल तर या पक्षाची नियमावली सुद्धा भगवंतांनी जाहीर केलेली आहे. तुम्हाला आमच्या पक्षामध्ये यायचं आहे तर तुम्ही ही नियमावली वाचा. कुणी कुणी वाचलेली आहे? कुणी वाचले का? लहान मुलांनी वाचले. मग तुम्ही भगवंत पक्षामध्ये प्रवेश केलाय म्हणायचं. नक्की केलाय का प्रवेश? ज्यांच्याकडे भगवद्गीता आहे, ज्यांनी घेतलेली आहे भगवद्गीता, याचा अर्थ त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या पक्षाचे झालेले आहेत, त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि ज्यांनी अजूनही भगवद्गीता घेतलेली नाही त्यांचा पक्ष कुठला आहे? कुठला पक्ष आहे तुमचा? कौरव पक्ष. अच्छा, म्हणजे ते म्हणतात की दुर्योधनाच्या पक्षातले आहे आम्ही, कौरवाच्या पक्षातले. ज्यांच्याकडे गीता नाही ते कौरवाच्या पक्षातले. आज पक्षांतर करण्यासाठी आम्ही आलोय. ज्यांना कुणाला आमच्या पक्षामध्ये म्हणजे श्रीकृष्णाच्या पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे, आज गीता जयंती आहे. आजच्याच दिवशी भगवंताने गीता सांगितली.
चांगला दिवस आहे आज पक्षांतर करण्यासाठी. तयार आहात का आपण पक्षांतर करायला? हा पक्ष चांगला आहे. हा पक्ष कधीच बदलत नाही. कधीच बदलत नाही हा पक्ष. अनादी काळासाठी सनातन या पक्षाचं दुसरं नाव काय? सनातन म्हणजे अनादी काळापासून चालत आलेला पक्ष आहे. हा आता काही 1990ला किंवा 86ला उदयाला आलेला पक्ष नाही. हा पक्ष अनादी काळासाठी अशा शाश्वत कधीही संपुष्टात न येणाऱ्या कृष्ण पक्षामध्ये आपण प्रवेश करायला पाहिजे, तर आपण सुखी होऊ असं भगवद्गीता सांगते. म्हणून भगवद्गीतेचा अभ्यास केला पाहिजे. आजकाल मुलं आई बाप मुलाला 10,000 10,000ला कुठले येते, 20,000च्यात मोबाईल नाही कुठला. 20,000चा मोबाईल घेऊन देत आहेत. त्या आई बापांना अक्कल नाही की 200 रुपयाची गीता त्याला द्यावी म्हणून. का आमच्या हृदयामध्ये अशी भावना येत नाही हो की मुलाला गीता एक विकत द्यावी म्हणून? त्या मुलालाही वाटत नाही की मी गीता वाचावी किंवा घ्यावी. आई वडिलांनाही वाटत नाही की त्याला द्यावी. कारण वारं वाहतंय ना इकडं भौतिकतेचं. त्या वाऱ्याबरोबर सगळेच भरडत चाललेले त्या. हा काय म्हणायचं? मग एक जातं असतं जातं. जात्यामध्ये वरून असं दाणे टाकले जातात, ज्वारीचे दाणे टाकलेले. आणि जातं जेव्हा भरडलं असं काय म्हणायचं फिरवलं जातं ना, त्याला काय होतं? जे दाणे जी खुंटी असते ना त्याची काय म्हणायचं त्याला मायनी घातले असते मध्ये सोडतो त्याला काय म्हणतात? हा मधून जिथून धान्य आत सोडतो त्याला काय म्हणायचं? हे सुद्धा माहित नाही तुम्हाला. म्हणजे फार प्रगत झाला ना आपण. आधुनिक विज्ञानातल्या जगातले लोक आहे आपण सगळे. याच्यामध्ये जे आपण धान्य सोडतो की नाही, एक छिद्र असतं, होल असतं. त्यातून जेव्हा धान्य आपण आत सोडतो त्यावेळेला काही ज्वारीचे दाणे तिथं कडेलाच फिरतात, चिटकून राहतात त्याला. ते तसेच राहतात. आणि जे कडेला जातात, जसं जसं त्या छिद्रापासून कडेला जातो, त्या होल पासून कडेला जातो, ते सगळे भरडले जातात. अगदी याच प्रमाणे मंडळीनो, जसं जसं तुम्ही भगवंतांपासून दूर जाल या मायेच्या बाजारात भरडले जाल. आणि जेवढे तुम्ही त्या सेंटरला केंद्रस्थानी त्या होल जवळ चिटकून राहाल, तुम्ही वाचले जाल. म्हणून भगवंतांपर्यंत या गीतेला चिटकून राहावा तुम्ही. या कृष्ण भावनेला चिटकून राहावा. कधीच माया तुम्हाला काही स्पर्श करू शकणार नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मंडळींना आपल्या सर्वांना, की ही जी भगवद्गीता आहे, ही भगवद्गीता नुसते घेऊन ठेवण्यासाठी नाही, तर ही गीता म्हणजे भगवंताने एक पुस्तक दिलेलं आहे आपल्याकडे की तुम्ही काय करायला पाहिजे. तुम्ही ही गीता वाचली पाहिजे, इतरांना सांगितली पाहिजे, तर हा समाज टिकेल, आपला परिवार टिकेल. आज परिवाराचे पण तुकडे झालेले आहेत. याचं कारण एकच आहे, गीता वाचन होत नाही, त्या घरामध्ये गीता नाही. गीतेमध्ये काय सांगितलंय हो? काय सांगितलं? कधी कधी लोक म्हणतात की ओ महाराज गीतेत भांडणं लिहिली, भांडणं घराघरातली भांडणं, आणि गीता घरात नेली की भांडणं आमच्या घरात भांडणं लागतील म्हणलं. मला नको गीता हो. म्हणलं तुला कोणी सांगितलं एवढं तत्वज्ञान मोठं? ते म्हणले अहो ही जी गीता आहे, गीतेमध्ये सुरुवातीला भांडणं आहेत, बरोबर आहे का? शेवट काय आहे? शेवट काय आहे? जिंकलं कोण? सत्याचा विजय झाला. युधिष्ठिर महाराजांना राजा बनवलं आणि राम राज्याची स्थापना झाली. शेवट बघा ना काय झालाय तो. मग भांडणं मिटवायची कशी घरातली हे याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि काय झालं? म्हणून ज्याच्या घरामध्ये समस्या आहेत, मी सांगितलं की आज परिवाराचे 2 तुकडे झालेत, नाही 4 तुकडे झाले, किती झाले माहित नाही. याचं एकच कारण आहे, त्या घरामध्ये गीता वाचली जात नाही. जिकडे गीताच वाचते तिकडे काहीच होऊ शकत नाही. त्यांनी गीता समजलेली आहे. आणि इतकं कलियुग घोर आहे, 2 देशामध्ये सुद्धा भांडणं होत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014ला अमेरिका दौऱ्यावर गेले होते, जपान दौऱ्यावरती गेले होते. त्यावेळेला त्यांनी भगवद्गीता भेट दिली त्या राष्ट्राध्यक्षाला, बराक ओबामाला. विचार करा, काहीतरी त्यामध्ये असेल ना. काही वेडेत का ते लोक? काय थोडंफार काहीतरी करतायत, देश चालवतायत म्हणजे काहीतरी त्यांना कळालं असेल. दुसरंही काही देऊ शकले असते. आता बराक ओबामाला काय कळणार गीता? पण त्यांनी दिली गीता. जपानच्या पंतप्रधानाला सुद्धा गीता भेट दिली.
म्हणजे या गीतेमध्ये काहीतरी दडलेलं आहे. लोक आपलं जे भारताचं संविधान आहे, भारताच्या संविधानावरती एक बोलकं चित्र आहे. भगवान श्रीकृष्ण रथ हाकत आहेत आणि या रथाच्या मध्ये कोण बसले? अर्जुन. भारताच्या संविधानामध्ये सुद्धा पहिलं चित्र हेच आहे, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण रथ हाकत आहेत. हे महाभारतात चित्र आहे. स्वातंत्र्य काळामध्ये सुद्धा अनेक लोकांनी गीतेचा आधार घेतला. लोकमान्य टिळकांनी सुद्धा गीतेवरच रहस्य लिहिलं, एक भाषांतर लिहिलं. महात्मा गांधी सुद्धा गीता वाचायचे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन गीता वाचायचे. स्वातंत्र्याचं जेव्हा वारं वाहत होतं, अनेक लोकांनी गीतेची चर्चा चालू होती. लक्षात येते का तुमच्या काय? शहीद भगत सिंगला सुद्धा जेव्हा फाशी देण्यात आली, त्यावेळेला ते म्हणले, शेवटची इच्छा काय तुमची? तुम्हाला काय वाटतंय असं विचारलं त्यांनी. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला आता मारले जाणार, तुम्हाला काय वाटतं? ते म्हणले, मी मरतच नाही म्हटले. शहीद भगतसिंग काय म्हटले? तुम्ही मला मारू शकत नाही. ते इंग्रजांना आश्चर्य वाटलं. असं कसं काय म्हणले? ते म्हटले, त्यांनी गीतेमधला एक श्लोक म्हणून दाखवला आणि त्यांच्या खिशामध्ये एक छोटीशी गीता होती, पॉकेट गीता, आणि त्यांनी श्लोक म्हणून दाखवला, नैनम छंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता. तुम्ही मला मारू शकत नाही, माझ्या आत्म्याला मारू शकत नाही. तुम्ही मला, माझा आत्मा वाऱ्याने सुकवू शकत नाही, अग्नीद्वारा जाळला जाऊ शकत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवला जाऊ शकत नाही, चाकूनी त्याचे तुकडे करता येत नाही. मी अमर आहे म्हटले. काय मारताय म्हणले तुम्हाला? कोण म्हटलं असं? शहीद भगतसिंग. बघा, गीतेचं ज्ञान जर असेल ना, तर तुम्ही सुखाने मरू शकता. मरताना सुद्धा भावना चांगली राहील की मी मरत नाही. कोण मरतय? शरीर मरतय, आत्मा तिथेच आहे ना. आणि हे फार मोठा सिद्धांत भगवंताने गीतेमध्ये सांगितला. तू शरीर नसून अर्जुना, तू आत्मा आहे. आत्म्यासाठी कार्य कर. शरीर काय आज नाही उद्या मरणारच आहे. शरीराचा कशाला विचार करतो? हे तुला वाटते नातेवाईक आहेत, मागच्या जन्मामध्ये तुझे हाते होते काय? मागच्या जन्मामध्ये हे तुझे कोणतरी वेगळे होते. आता तुझे आई बाप वडील झालेले आहेत. हे सगळं समजून घे. भगवंताने हा सिद्धांत सांगितला गीतेमध्ये, अर्जुनाला पटला, अर्जुनाने युद्ध केलं, अर्जुन जिंकला, धर्माची स्थापना झाली. धर्म प्रधान आहे. आज लोकांनी धर्म सोडलेला आहे. शेजारी एखादा माणूस मरून जरी पडला तरी शेजारच्या व्यक्तीला कळत नाही. इतके लोक निर्लज्ज प्रवृत्तीचे झालेले आहेत, कारण गीता वाचत नाहीत. लक्षात आलं तुमच्या? ही दुसऱ्याला मदत करण्याची भावना, एकत्र राहण्याची भावना, एकमेकाला प्रेम करण्याची भावना, हे नातेसंबंध जोपासण्याची भावना, हे सुद्धा भगवद्गीतेमधून शिकायला भेटतं. म्हणून मी म्हटलं की ही घरं सुद्धा आज राहिलेली नाहीत, एकत्र कुटुंब पद्धती राहिलेली नाही, देश सुद्धा एकत्र राहायला तयार नाहीत. सारखी मारामारी, भांडणं चालले दोन देशामध्ये. आणि म्हणूनच कदाचित मला वाटतं त्या पंतप्रधानांनी गीता भेट दिली. थोडं वाचा तुम्ही, शाणे व्हा. दुर्योधनानी पार्टी, जागे व्हा तुम्ही, थोडी गीता वाचा. काय होईल? युद्ध केलं तर नुकसानच होईल. अशा प्रकारे अनेक वेळा जेव्हा जेव्हा काही मोठी लोक आहेत, त्यांनी सुद्धा भगवद्गीता वाचलेली आहे आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलेलं आहे. ही गीता प्रत्येकाच्या घरामध्ये पाहिजे. हा आपला धर्मग्रंथ आहे. हा जर ग्रंथ घरामध्ये नसेल तर काहीच उपयोग नाही. तुम्हाला 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. पहिला आहे, तुमच्या घरामध्ये गंगाजल पाहिजे. तुम्ही जर स्वतःला हिंदू सनातनी म्हणत असाल, तुमच्या घरात गंगेचं पाणी आहे का? चेक करा घरी गेल्यानंतर. तुमच्या घरामध्ये गंगेचं पाणी आहे का? कारण गंगाजल मरताना तोंडामध्ये सोडायला लागतं. हे एक चेक करा. दुसरं, तुम्ही जर स्वतःला हिंदू सनातनी म्हणत असाल, तुमच्या घरामध्ये दावणीला देशी वेदलक्षणा भारतीय गायी आहे का? आपल्या दावणीला काय आहे? कोंबड्या आणि कुत्री. आणि स्वतःला म्हणतो हिंदू सनातनी. हे नाही चालणार. पहिलं चेक करा तुमच्या घरामध्ये गंगाजल आहे का. दुसरं चेक करा तुमच्या घरामध्ये गायी आहे का. गायी नसेल तर शेजारच्या घरी जाऊन गायीच्या सेवा करा. कुठं गोशाळा असली तिकडं दान करा. आणि तिसरी गोष्ट आहे, तुमच्या घरामध्ये गोविंद भगवंत आहेत का.
पांडुरंग आहे का? पांडुरंगाचं नाव काय? गोविंद. गोपाळ आहे का? गोपाळ. गोपाळ कृष्णाची उपासना होते का घरामध्ये? आणि चौथी गोष्ट आहे, तुमच्या घरामध्ये भगवत गीता आहे का? पहिलं काय सांगितलं मी? गंगाजल. दुसरं गाई. तिसरं गोविंद. आणि चौथं गीता. लक्षात राहील का तुमच्या? हे मरताना सगळंच लागतं. ज्या वेळेला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एखादा व्यक्ती मरतो त्यावेळेला गायीच्या शेणाच्या गौऱ्याच लागतात, तरच त्याचा विधी व्यवस्थित पद्धतीनं होतो, त्याला मोक्ष प्रदान होतो. डिझेल टाकून ओतल्यानंतर कसं होणार? म्हणून मी जे सांगितलं, आम्ही एखादा मॅन्युअलच काढणार आहे. माऊली प्रभूंशी बोलणं झालंय माझं. गावामध्ये जर कुणी एखादा व्यक्ती मेला, प्रत्येक समाजामध्ये एक मोहरक्या असतोच पुढं पुढं करणार जाळण्यासाठी. आणि मग तो काय करतो? त्याला काय कुठली गडबड झालेली असते कुणाश ठाऊक. तो काय करणार? उरका उरका लवकर उरका. अरे बहिणीचे मुलगीचे, नाही नाही उरका उरका लवकर उरका लवकर. ह्याला कुठं आता काय फाशीच द्यायची? हे जे गावातले आणि समाजातले मोरके लोक आहेत ना, त्यांना पकडायला पाहिजे, जे मैताला पुढं पुढं करतात. कारण ते तर नरकात जाणारच आहे 100%. त्यात काही डाऊटच नाही. का? ह्यांना काही माहित नसते, मनानच आपलं काहीतरी करायचं. गाईच्या गौऱ्या लागतात. 5 का होईना गौऱ्या टाकायला पाहिजेत त्यामध्ये. देशी गाईचं तूप लागतंय, तूप सुद्धा आणू देत नाही. म्हणलं तिळाचं तेल तरी आणा, ते पण आणू देत नाहीत. राखेल वता, डिझेल वता आणि पेटवा. जो पुढं पुढं करणार आहे तो 100% नरकात जाणार अनादी काळासाठी. टायर जाळा. का? स्वतःला हिंदू म्हणतो आपण, धर्माचं ज्ञान नाही आपल्याला, गीता आपण वाचलेली नाही, मग स्वतःही नरकात जाणार, दुसऱ्यालाही नरकात घेऊन जाणार. असली नेते मंडळी समाजात निर्माण झाली कारण त्यांच्याकडे गीता नाही. म्हणून मी गुरुजींना सांगितलं, काही नेते मंडळी बोलवा तिथं कार्यक्रमाला, कारण त्यांना पहिले गीता देऊ. कारण कसं करायचं हे आम्हाला माहित नाही ना. मरताना गंगाजल पाहिजे तोंडामध्ये वाचायला. गंगाजल तर हुडकून हुडकून सापडत नाही लोकांच्या घरामध्ये. गंगाजल नाही, गाईच्या गौऱ्या नाही. गोविंद भगवंत. गोविंद म्हणजे घरामध्ये गोपाळकृष्णाची मूर्ती असते, पांडुरंगाची मूर्ती असते, त्यांचं काही चरणामृत, त्यांच्या पायावरचं तुळशीचं. भगवंत असतील तर तुळशीचं पान असेल ना. तुळशीचं पान सुद्धा डायरेक्ट न तोंडामध्ये घालता भगवंताच्या चरणावर ठेवून मग ते त्या माणसाच्या तोंडात घालायला पाहिजे. त्याचा परिणाम जास्त आहे. पण गोपाळच नसेल घरामध्ये तर काय काय कसं करणार तुम्ही? बरोबर आहे की नाही? आणि अनेक संतांनी सांगून ठेवलं आणि अशी इच्छा सुद्धा प्रकट केली, ज्या वेळेला आमचा मृत्यू होईल त्यावेळेला आमच्या छातीवर, आमच्या हृदयावर भगवत गीता असावी. हे सुद्धा शास्त्राचं विधान आहे. जेव्हा कोणाचा मृत्यू होतो जवळ गीता असावी आणि छातीवर गीता ठेवून मला मरण यावं, अशी अनेक संतांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. इतकी महत्वाची गीता आहे. म्हणून मी सांगितलं 4 गोष्टी लक्षात ठेवा. बोला. पहिली गंगाजल. हे तुम्ही बोलत नाही, काय भानगड आहे? काय गडबड आहे का? पटलं नाही तुम्हाला मी काय बोलले? बोला. पहिलं. आवाज येत नाही. उपवास आहे का? निर्जल एकादशी. बोला की. पहिलं. अजूनही कमी आवाज येतोय. पहिलं. मी ऐकलं होतं तांदळवाडीमध्ये लोक फार धार्मिक आहेत, आवाज काही निघणं झाला. दुसरं गाई. तिसरं गोविंद. चौथं गीता. हे 4 गोष्टी पाहिजे जवळ आपल्या मृत्यूच्या वेळेला. हे जवळ कधी येतं माहितीये का? हे असं अचानक काही बाजारात विकत आणायचं नाही. हे सगळं आयुष्यभर जर तुम्ही या 4 गोष्टी केल्या तरच शेवटी भेटणार तुम्हाला. आयुष्यभर गायीची सेवा केली तर गौऱ्या भेटतील. ही भगवंताची योजना आहे सगळी. आयुष्यभर जर गोविंदाची सेवा केली तर शेवटी तुळशीपत्र तोंडात भेटेल. आयुष्यभर जर गीता वाचली असेल तर गीता जवळ येईल. आणि आयुष्यभर बोला काय राहील? कुठंतरी काशीला जाऊन गंगाजल आणला असेल तर गंगाजल सुद्धा मिळेल. काशीला जायला नको, तीर्थयात्रा करायला नको. कित्येक लोक आहेत, आम्ही तर यात्रा काढून घेऊन जातो पण येत नाही. नाही वेळ नाही म्हणतात, मरायला वेळ नाही यांना. मर की एकदाशी, काय कोणाच काय होणार नाही.
तीर्थयात्रेलाच नको म्हणते ते यायला. का? मोबाईल बघायला वेळ आहे तासन तास, टीव्ही बघायला वेळ आहे, सिनेमाला जायला वेळ आहे, गाव गप्पा करायला वेळ आहे, राजकारण करायला वेळ आहे. पण वृंदावनला, काशीला, चला म्हणलं अयोध्येला येत नाहीत लोक. कारण आम्ही आमचा धर्म विसरलोय. आणि धर्म सांगण्यासाठी भगवद्गीता आहे. हे मी सगळं दिलेलं आहे. काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, काय खायला पाहिजे, सगळं दिलेलं आहे. आणि आज समस्या इथंच आहे. काही खात आहेत लोक, काही खात आहेत. आता नवीनच निघाले ते माळ म्हणजे फॅशन झाली तुळशीची माळ. लोक माळ घालतायत आणि जेव्हा वाटेल तेव्हा खातायत आणि परत घालतात माळ. आज सर्रास 50% तर लोक आता तसे करायला लागलेले. का करतायत? तर आमची 10 पिढ्यापासून परंपरा आहे. तुझं का 10 पिढ्यापूर्वी असं करत होते का? नाही, माळ घालायची परंपरा आहे, पण खाताना आम्ही काढत असतो बरं का. सो प्रोफेशनल. फार आम्ही नियमाचं पालन करतो. खाताना आम्ही काढूनच खातो बरं का प्रभूजी. असाही आमच्या धर्मामध्ये याला म्हणतात मिलावट झाली, मिलावट. आमचा धर्म कसा आहे? गीता न वाचता आम्ही धर्माचं पालन करतो. आणि कोरोना आला, गळ्यामध्ये डॉक्टर म्हणले की आता खायला लागतंय, माळ काढली आणि खायला सुरू केलं. हा आमचा धर्म आहे. असले धर्म, असले लोक आपल्याला बनवायचे नाहीये. आपल्याला भगवद्गीता वाचून माळ घालणारे लोक बनवायचे. म्हणून अशी अशी मोठी माळ घालतो आणि दाखव आम्ही माळकरी आहे बरं का, 10 पिढ्यापासून माळकरी आहे. हा ठीक आहे, गळ्यामध्ये माळ घातली तुम्ही, चांगली गोष्ट आहे, त्यात काही डाऊटच नाही. पण कधी बसून जाग्याला एक 10 मिनिटं देवाचं नाव घेतलंय का तुम्ही? ती माळ कधी केली का तुम्ही? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम. हे कधी कळणार आम्हाला? आम्हाला कळणार भगवद्गीता वाचल्यानंतर. ही भगवद्गीता वाचल्याशिवाय आमचा धर्म पुढे जाणार नाही. नाहीतर असेच सगळे आम्ही बनू. नाव नुसतं धर्म, नुसतं जय श्रीराम म्हणणार, कपाला गण लावणार, भगवे काय तर पट्टा गळ्यात घालणार, आम्ही जय श्रीराम म्हणणार, काही सुद्धा होणार नाही. आम्ही भरडले जाऊ मायेच्या बाजारामध्ये, काही होणार नाही आमच्याकडनं. म्हणून गीता वाचली पाहिजे, गीतेचं जीवनामध्ये अवलंबन केलं पाहिजे, तर काहीतरी अपेक्षा आहे आमच्याकडे. बऱ्याच लोकांच्या गळ्यामध्ये माळ आहे पण व्यसन करतात. कसं चालेल सांगा? का तुम्ही गीता नाही वाचली? गीता वाचल्यानंतर लक्षात येईल नाही कसं करायचं, काय करायचं, कसं करायचं. मग करायला काय होतं? करतो एक, पण अपराध लागतो आपल्याला. म्हणून आपलं कधीच कल्याण होत नाही. आपल्याला वाटतं काय एवढा देव देव करून तर काय झालं, व्हायचीच होते, मरत तिकडं प्यादार. त्यानं दारू पिऊन 4 बंगलं बांधलं तिकडं. आणि आम्ही सारखं इथं देवदेव करतो, एकादशी धरतोय, इकडं हरे कृष्णाला जातोय, काहीच होत नाही आमचं. तू कुठलंच नीट करत नाही. तू खरंच दारू प्यायच्या लायकीचा आहे, तू दारूच पी. कारण का तुला जमतच नाहीये. तू गीता वाचून बघ ना कसं करायचं, काय करायचं ते. उगा आपल्या घरच्यांची कोणाची माळ आहे, 10 पिढ्यापासून घातली माळ, आमचा आजोबा गंध लावतो, आम्ही बी गंध लावतो. नाही होणार आहे सगळं. म्हणून तुम्ही आमच्या हरे कृष्णामध्ये या. दर शनिवारी प्रवचन होतात, रविवारी प्रवचन होतात. लोकांना सांगितलं जातं, गीता सगळी शिकवली जाते, त्याप्रमाणे नियमाने वागायला लावलं जातं. 2 वर्ष 3 वर्ष बघितलं जातं त्याला कसा वागतोय काय, आणि मग त्याला तुळशीची माळ दिली जाते घालायला. ती बी त्याला सगळं बघून त्याची इच्छा असेल तर. कारण धर्म म्हणजे काय? खेळ नाही व्यापार के पोराचं कसं पण करायला. धर्म म्हणजे समजून घ्यावा लागेल. आणि म्हणून भगवद्गीतेची आज फार गरज आहे मंडळींनो. आज आम्ही मग सांगितलं, मी मुलांना 20-20 हजाराची मोबाईल आम्ही देतोय, पण 200 रुपयाची गीता आमच्या मुलाला दिली का आम्ही? कुणाला म्हणलं ना गीता आहे का? हो आहे, आमच्या घरात आहे, आमच्या आजोबाने आणलेली, तशीच ठेवली लाल फडक्यात बांधून, जशी आहे तशी. तुझ्या आजोबांनी घेतलेली. आता बापाचा मोबाईल बाप म्हणला पोराला वापर, पोरग वापरते का हो? त्याला नवीन पाहिजे. आणि गीता तुझ्या आजोबाची आहे, ती चालते, 10 रुपयाला घेतली होती. इथं मोबाईल चालत नाही तुमच्या, ती काय उड्या मारतोय मोबाईल बापाचा पोराच्या खिशात. पण बापाचा मोबाईल चालत नाही पोराला, आणि गीता कशी चालते आजोबाची पंजोबाची लाल फडक्यातली? नाही, आमच्याकडे गीता आहे. हे काही कामाचं नाही. जेवढी तुम्हाला मुलं आहेत, प्रत्येक मुलाला एक भगवद्गीता द्या, मोबाईल देण्याच्या ऐवजी. त्या मुलाच्या दप्तरात ठेवा, शाळेच्या ह्याच्यात ठेवा, त्याला गीता वाचू द्या. पण तिथे खर्च आपण करत नाही, कारण आम्हाला धर्माचं ज्ञान नाहीये मंडळी. तुम्हाला थोडं वाईट वाटेल आणि कडक पण वाटेल माझं बोलणं, पण धर्माचं ज्ञान नाही आम्हाला.
आम्ही कुठंतरी वेगळ्या प्रवाहामध्ये वाहत चाललेलो आहे, आमच्या पण पायावर धोंडा, आमच्या पुढच्या पिढीच्या पायावर पण आम्ही धोंडा मारत आहे. आणि आजकाल तर मग काय सगळा दिखावटीपणा झालेला आहे. शिक्षणामध्ये असंच आहे. अमेरिकेमध्ये 90% विद्यापीठामध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये भगवद्गीता अभ्यासासाठी ठेवण्यात आलेले आहेत. त्यांना सुद्धा गीतेचं महत्व कळायला लागले. आणि भारतामध्ये डार्विनची थेअरी वाचली जाते अजून सुद्धा, जी फेक आहे, खोटी आहे, काहीतरी शिकवलं जातं. कुठे आहे आम्ही या जगामध्ये? प्रभुपाद महाराज हे जी हरे कृष्ण संस्था आहे याची ज्याची स्थापना केली, त्यांचं नाव प्रभुपाद महाराज. हे प्रभुपाद महाराज 1966 अमेरिकेला गेले, या गीता घेऊन गेले, गीतेचा प्रचार करण्यासाठी गेले. आणि गेल्यानंतर पत्रकार परिषद भरली. पत्रकारांनी प्रश्न विचारला, स्वामीजी वाय आर यू हिअर? तुम्ही इथे कशासाठी आलेला आहात? प्रभुपाद महाराज म्हणले, तुम्ही सुद्धा आमच्या भारतामध्ये आला होता इंग्रज काही वर्षापूर्वी, आणि तुम्ही आमचं म्हणे काय नेलं? आमची सगळी संपत्ती लुटून नेली, आमचं सगळं भरपूर काही भारतातून तुम्ही पळवून नेलं, आमचा कोहिनूर हिरा सुद्धा तुम्ही नेला म्हणे, जो अतिशय मूल्यवान होता भारताचा. लंडन मधली गोष्ट सांगतो मी तुम्हाला. पण एक गोष्ट तुम्ही विसरला म्हणे, त्या गोष्ट होम डिलिव्हरी करण्यासाठी, घरपोच करण्यासाठी मी आलोय. त्या गोष्टीचं नाव आहे भगवद्गीता. हे तुम्ही विसरून आला म्हणे. भारताची सगळी संपत्ती लुटली इंग्रजांनी, पण भगवद्गीता नाही लुटली. भगवद्गीता लुटली असती तर कल्याण झालं असतं इंग्रजांचं. आणि म्हणून प्रभुपाद महाराज भगवद्गीता घेऊन अमेरिकेला गेले. आणि अमेरिकेमध्ये गेल्यानंतर प्रभुपाद महाराजांनी त्या ठिकाणी लोकांना समजावून सांगितलं, अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये लोकांमध्ये एवढा बदल कसा काय झाला? एका हातामध्ये दारूची बाटली आणि दुसऱ्या हातामध्ये प्रभुपाद म्हणायची, गीता घ्या, गीता. मग त्याने गीता घ्यायची, हातामध्ये गीता घ्यायची. काय झालं? प्रभुपादांना गॅरंटी होती की जर एका हातामध्ये गीता गेली तर लवकरच ह्या हातामधली बाटली सुटून जाईल. आणि तसंच झालं. त्याने गीता घेतली, हाऊस म्हणून घेतली, मज्जा म्हणून घेतली. आणि काय झालं? ती गीता वाचली, अनेक लोक महान महान भक्त झाले, नामस्मरण करू लागले, धोती घालू लागले, कुर्ता कपाला गंध लावायला लागले, भारतामध्ये आले, वृंदावन, काशी, अयोध्या यात्रा करू लागले, धर्माचा, आपल्या सनातन धर्माचा प्रचार करू लागले, संन्यासी झाले काही लोक त्यातले, केवळ गीतेला स्पर्श केल्यामुळे. गीतेला नुसता स्पर्श जरी केला तर प्रभुपाद महाराज म्हटले की तो व्यक्ती खालच्या योनीमध्ये जाणार नाही, किती पापी असू द्या, त्याला वरचाच मनुष्य देहच भेटेल म्हणे, नुसता स्पर्श केला तर. एवढा पवित्र धर्मग्रंथ आमच्याकडे आहे. तुम्ही कधी मुस्लिम धर्मामध्ये जावा, तिथे कुराणला पवित्र मानलेलं आहे. ज्या घरामध्ये कुराण नाहीये किंवा कुराण वाचलं जात नाही ते गैर मुस्लिम आहे असं त्यांचं संबोधन आहे. त्यांना मुस्लिम मध्ये घेत नाहीत ते. कुराण कंपल्सरी आहे. आपण असं केलं तर काय होईल माहिती का? मग ख्रिश्चन मध्ये सुद्धा असंच आहे. बायबल नावाचा ग्रंथ आहे ख्रिश्चन धर्मामध्ये, तर ते ग्रंथ त्यांच्याकडे पाहिजेच. तर तुम्ही ख्रिश्चन, बायबल नाही तर ख्रिश्चन कसं आहे? तर हा नियम आपल्या हिंदू मध्ये लावला तर कसं होईल हो? किती टक्के लोक बाहेर पडतील सांगा बरं, अंदाज? मला तर वाटतं 90% लोक बाहेर पडतील, 10% लोकांकडे गीता असेल असं मला वाटतं, सर्वे केला तर. म्हणून आपण गीता पाहिजेच घरामध्ये, गीतेशिवाय त्या घराला घरपणच नाहीये. आणि दुसरी गोष्ट, मग प्रभुपाद महाराजांनी ह्या विदेशामध्ये कसा प्रचार केला? गीतेनंच प्रचार केला. कारण रशिया नावाचा देश आहे, रशिया नावाच्या देशामध्ये कम्युनिस्ट सरकार, साम्यवादी देश आहे, तिकडे धर्माचा कुठल्याही प्रचार करू देत नाही. रशियामध्ये असं वातावरण आहे की तुम्ही कुठल्याही धर्मगुरूला तिथे परवानगी नाही जायला. मग 1970ची गोष्ट आहे. प्रभुपाद महाराज तिथे एक धर्म परिषद भरली होती रशियामध्ये, आणि जगात जेवढे धर्मगुरू आहेत त्यांना बोलवलं. मग त्यात हरे कृष्णाचे, म्हणजे भारतातून जे हरे कृष्णाचे धर्मगुरू आहेत, प्रभुपाद महाराज की, त्यांना बोलवलं. त्या प्रभुपाद महाराजांना बोलवलं. रशियाच्या मॉस्को शहरामध्ये ही परिषद भरली, ही धर्म परिषद भरली. आणि या शहरामध्ये ही जेव्हा ही परिषद भरली त्यावेळेला हजारो धर्मगुरू आले होते. मुस्लिम धर्मगुरू, ख्रिश्चन धर्मगुरू, काही हिंदू पण होते त्यामध्ये असेच तथाकथित. मग सगळेजण आले होते.
पण त्यांच्यावर एवढं मोठं नियंत्रण ठेवलं होतं की कुणीही आपल्या धर्माचा प्रचार करायचा नाही. मग प्रभुपाद महाराज काय केले, तिथं गेले आणि गेल्यानंतर प्रभुपाद महाराज फक्त आपली गीता, एकच गीता घेऊन गेले होते. आणि प्रभुपाद महाराजांना एका हॉटेलमध्ये ठेवलं. त्या हॉटेलमध्ये त्यांच्यावर कडक नजर ठेवली की हे कुणाला बोलतात का, कुणाला आपल्या धर्माचा प्रचार करतात का. तर काही करत नव्हते प्रभुपाद महाराज. प्रभुपाद महाराज रूम मध्ये बसले होते असे हॉटेलमधल्या, आणि वेटर आला तिथनं एक पाणी घेऊन, काय पाहिजे का तुम्हाला, काय आवश्यकता आहे का. तो वेटर रूम मध्ये आला आणि रूम मध्ये आल्यानंतर प्रभुपाद महाराजांनी, बघा महान संत कसे असतात, धर्मासाठी त्यांनी काय केलं, त्या रूम मध्ये आलेल्या वेटरला त्यांनी काय केलं, ते म्हणले हरे कृष्णा, पहिले म्हणले हरे कृष्ण, आणि त्या वेटरला भगवद्गीता दिली आणि तिथंच त्याला हरिनाम दीक्षा सुद्धा दिली, त्याला नाव सुद्धा दिलं, माळ सुद्धा दिली आणि गुपचूपपणे कर म्हणली. आणि अशा प्रकारे रशिया देशामध्ये पहिला हरे कृष्ण भक्त बनला, माळकरी बनला. आणि त्याने काय केलं, त्याने पूर्ण रशियामध्ये चोरून चोरून प्रचार केला. इतका प्रचार केला की रशियन सरकारने बंदुकीच्या गोळ्या झाडल्या, लोक मेले, हरे कृष्णाचे अनेक लोक मेले. का तर तुम्ही हरे कृष्णाचा प्रचार करता, गीतेचा प्रचार करता घरोघरी म्हणून, पुस्तक वितरण करता, त्याला बॅन केलं रशियामध्ये, भगवद्गीतेला बॅन केलं. मग बॅन केल्यानंतर काय करायचं, जे खरे संत असतात, बुडती हे जड न देखवे डोळा, म्हणून तसे कळवळा, त्यांना इतकं वाईट वाटायचं. मग आमच्या मुंबईमध्ये मुंबईमधून जहाज भरायचं आणि रशियाला जायचं, कलकत्त्यातनं जहाजं निघायची, रशियाला जायची. तर काय करायचे आमचे भक्त हरे कृष्णाचे, काय करायचे, भगवद्गीता असे फेकून द्यायचे त्या जहाजामध्ये, त्या जहाजामध्ये गीता फेकून द्यायची, अशी बॉक्सच्या बॉक्स, कार्टूनच्या कार्टून फेकून द्यायची. जहाज सुरू झालं की लगेच असं फेकून द्यायचं. बरोबर ते जहाज जाऊन रशियामध्ये पोहोचायचं, आणि पोहोचताना मग काय व्हायचं, त्या जहाजामधले लोक गीता घेऊन खाली उतरायचे. ते जे काय पडलेल्या गीता आहेत ते लोक जहाजामध्येही वाचायचे आणि खाली उतरल्यानंतरही घेऊन जायचे. असं करत 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 त्या रशिया देशामध्ये भगवद्गीता पोहोचल्या, गल्लीबोळामध्ये पोहोचल्या. आणि कुणी संत गेला नाही तिकडे प्रचाराला, कुणी भक्त गेला नाही, पण केवळ गीता वाचून त्या लोकांचं मतपरिवर्तन झालं आणि ते लोक नामस्मरण करायला सुरू केले, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम. आणि इतकं नामस्मरण करायला लागले, भगवद्गीता वाचायला लागले. त्या पद्धतीने त्यांनी मांसाहार सोडला, नशापान सोडलं, सगळ्या नियमाचं पालन करायला लागले. आणि हे रशियन लोक, ज्यांना कृष्ण कोण आहे, राम कोण आहे, विठ्ठल कोण आहे, काहीच माहित नाही, ते लोक सुद्धा रामकृष्ण हरे हरे कृष्ण हरे कृष्ण म्हणायला लागले. आणि एवढी मोठी क्रांती झाली, एवढी मोठी क्रांती झाली. आज जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त हरे कृष्ण भक्त रशिया देशामध्ये आहेत. जिकडं कोणीच गेलं नव्हतं प्रचार करायला, केवळ कोण गेलं होतं, भगवद्गीतेनेच प्रचार केला. आज जवळजवळ 7 ते 8 लाख हरे कृष्ण भक्त रशियामध्ये आहेत. विचार करा, असे जगाच्या पाठीवर अनेक देश आहेत जिकडे संत पोहोचू शकले नाहीत पण गीता पोहोचली. सूर्याची किरणं पोहोचू शकत नाहीत असे काही देश आहेत, तुम्हाला माहिती आहे का, जगाच्या पाठीवर. अंटार्क्टिका खंड वगैरे नेहमी बर्फात असतात, तिकडे सूर्य उगवत नाही, पण तिकडे गीतेचा उदय झालेला आहे, भगवद्गीता वाचली जाते तिकडे. आजपर्यंत प्रत्येक वर्षी जवळपास 1 कोटी गीता वितरण केल्याप्रमाणे आज 50 वर्ष होऊन गेले, या हरे कृष्ण आंदोलनाने 55 करोड भगवद्गीतांचं वितरण केलेलं आहे. दरवर्षी 1 करोड भगवद्गीता आपण वितरण करतो. आणि ही जबाबदारी कुणाची आहे, कुणाची जबाबदारी? भारत भूमी ते मनुष्य जन्म है यार, जन्म सार्थक करी कर पर उपकार. भारतामध्ये जन्माला आलेला आहे तर तुम्हाला काय करावं लागेल, स्वतः तर गीता वाचावीच लागेल, पण या जगाच्या कल्याणासाठी गीता घेऊन तुम्हाला देशोदेशी जावं लागेल. भगवंतांनी सांगितलं स्वतः आपण स्वतःचं कल्याण केलंच पाहिजे, पण इतरांचं कल्याण केलं पाहिजे. अमेरिकेचं कल्याण कोण करणार, युरोपचं कल्याण कोण करणार? या जगाच्या कल्याणाची जबाबदारी भारतावरती आहे, आपल्यावरती आहे, जो भारतात जन्म घेतलेला आहे. म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं, आपल्यावर सामाजिक बांधिलकी पण आहे. आपण म्हणतो नाही माझा परिवार, माझा समाज, असं नाही. सगळ्यात मोठी खंत जातीवाद, धर्मवाद आणि हे देशवाद, हे जे सगळं सुरू झालेलं आहे, याच्यामुळे पूर्ण
हे मनुष्यत्वच तुटत चाललेलं आहे. सगळे माणसं दूर चालले एकमेकापासून. या सर्वांना एकत्र आणायचंय, एक चांगला समाज घडवायचा आहे, केवळ भगवद्गीता करू शकते. सर्वांनी मिळून जर गीता वाचली ना, काहीच होणार नाही. लक्षात येते का तुमच्या? म्हणून आज समाजाला, देशाला आणि जगाला गीतेची फार गरज आहे आणि आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण याचा प्रचार प्रसार केला पाहिजे. म्हणून शास्त्रामध्ये सुद्धा वर्णन आहे. शास्त्रामध्ये असं दिलेलं आहे, जो कोणी व्यक्ती भगवद्गीता दान करतो, भगवंताने स्वतः सांगितलं, एका व्यक्तीने जर 100 भगवद्गीता या महिन्यामध्ये, मार्गशीर्ष महिन्यामध्ये दान केल्या तर त्याला वैकुंठाची प्राप्ती होते. तो पुन्हा आईच्या गर्भात जन्म घेत नाही. म्हणजे भगवंताने स्वतः असं सांगितलं की तुम्ही काय करा, भगवद्गीता वितरण करा. मी आज भगवद्गीता तुम्हाला देण्यासाठी नाही आलेलो आहे, मी तुम्हाला सांगायला आलोय की तुम्ही सुद्धा हे धर्माचं कार्य हातामध्ये घ्या, हा धर्म वाढवा. आपण जर नाही वाढवलं तर एक वेळ आपल्याला अशी येईल, इथून पळून जावं लागेल. अशी एक वेळ येईल. हे जर ग्रंथ नाही टिकले, ग्रंथ नाही वाचले आपण, तर आपल्याला सुद्धा इथून पळून जायची बारी येईल. आपल्याच देशातून आपली घरं सोडून पळून जायची बारी येईल. कारण ग्रंथ हे आहेत ना, ग्रंथ हेच गुरु आहेत. हे ग्रंथच आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. भारत एवढा मागं का पडला तुम्हाला त्याचे कारण सांगतो. जेव्हा हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आहे, भारतामध्ये तक्षशिला आणि नालंदा नावाची विद्यापीठ होती, ज्याच्यामध्ये एवढे मोठे ग्रंथ होते आणि म्हणजे आपलं विज्ञानच होतं ते, खरं तर वैदिक ज्ञान होतं. ते जाळलं, या मुस्लिमांनी जाळलं आणि जाळल्यानंतर 6 महिने ते विद्यापीठ जळत होतं. इतकं मोठं विद्यापीठ होतं तक्षशिला आणि नालंदा. आणि ते जे जळालं तेव्हापासून भारत मागं पडला. कारण ज्ञानच संपलं ना सगळं, ते वैदिक ज्ञानच गायब झालं सगळं. आणि मग आपण अमेरिका, जपान त्यांच्याकडे बघत राहिलो आम्ही. मग त्यांनी विमानाचा शोध लावला, राईट बंधूंनी हे केलं, त्यांनी ते केलं, अणुबॉम्ब बनवला. हे सगळं आपल्याकडे होतं. हे सगळं आपल्याकडे होतं. मग ते पुस्तकं जळाले, ती ग्रंथ जळाले म्हणून भारत मागं पडला. एवढं ज्ञानच नाही. म्हणून ग्रंथ फार महत्वाचे आहेत. आज मोबाईलचा जमाना आहे, सगळं मी मान्य करतो, पण ग्रंथाला मागं टाकून जमणार. हे ग्रंथ प्रत्येकाकडे पाहिजे. तुम्हाला किती मुलं आहेत? 3 मुलं आहेत. तर 3 मुलाला 3, बायकोला 1 आणि तुम्हाला 1 पर्सनल. कारण आजकाल मोबाईल प्रत्येकाकडे पर्सनल आहे. मुलांचे मोबाईल वेगळे आहेत, बायकोचा वेगळा आहे. बायको आणि नवरा एका मोबाईल मध्ये बोलत नाही. तर का बोलत नाही मला ते माहित नाही. वेगळे वेगळे मोबाईल कशासाठी लागतात? मग मोबाईल वेगळे लागू शकतात. 10 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी मोबाईल शिवाय आम्ही जीवन जगू शकत होतो. बरोबर आहे का हो? बरोबर आहे का? मोबाईल शिवाय जगू शकतो, आज पण जगू शकतो. परंतु आम्ही काय केले? गीतेशिवाय जीवन जगत आहे. आणि म्हणून आमचं सगळ्यांना निवेदन आहे की आपण काय करा, घरामध्ये प्रत्येकाकडे गीता ठेवा आणि त्या मुलाला पण सांगा, रोज उठल्यावर एक पान वाचत जा, ही तुझी गीता आहे. बायकोही वाचेल, मुलगाही वाचेल, सगळे वाचतील, एक चांगला आदर्श परिवार तयार होईल. आणि पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मग इतरांना सुद्धा आपण प्रमोट केलं पाहिजे. हे शेजारचे जे लोक आहेत, आज आम्ही बघितलं महूत सारख्या छोट्याशा गावामध्ये सुद्धा ख्रिश्चन मिशनरी येऊन लोकांचं धर्म परिवर्तन करत आहेत. तुमच्या गावामध्ये सुद्धा घुसलेत, तुम्हाला माहिती आहे का? ख्रिश्चन लोक तुमच्या गावामध्ये घुसलेले आहेत. लोकांना पकडून पकडून वाड्या वस्तीवरती त्यांना धर्म परिवर्तन करायला लावत आहेत. का? आणि ते पण पैशाच्या लालसेपोटी धर्म परिवर्तन करत आहेत. काही तर 2-4 लाख मिळाले, धर्म परिवर्तन करत आहेत. कुठे गेले मग आमचे संभाजी महाराज? छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलला का? ते डोक्यात येण्यासाठी थोडं गीता वाचली पाहिजे. संभाजी महाराजांनी सुद्धा गीतेच अध्ययन केलेलं आहे, गीतेवर टीका लिहिलेली आहे, माहिती आहे का तुम्हाला? संस्कृतचे पंडित होते छत्रपती संभाजी महाराज, जे ज्या भाषेमध्ये गीता आहे. मग हे वाचल्यानंतर ते धर्माची प्रेरणा आतमधून येते की माझ्या धर्मासाठी मी काहीतरी काम केलं पाहिजे. पण हे गीताच नाही आपल्याकडे, मग धर्म कुठला काय? पोट भरायचं पडलेलं आहे आम्हाला, कसं तरी मग कोणी दिलं 2-4 लाख की आम्ही धर्म परिवर्तन करायला तयार आहे.
अशी अवस्था आज झालेली आहे. म्हणून सर्वांना माझं निवेदन आहे, आपण सुद्धा या धर्म प्रचाराच्या कार्यामध्ये उतरा, भगवंत प्रसन्न होतील. याच श्रीकृष्णाने गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये म्हटले, जो कोणी या गीतेचा प्रचार प्रसार घरोघरी जाऊन करतो त्याच्यासारखा प्रिय व्यक्ती मला दुसरा कोणी नाही. कारण भगवंताला माहिती आहे हे असं होत असते म्हणून हे सुद्धा भगवंताचंच मागणं आहे, भगवंताचं सांगणं आहे आपल्याला. आपण काय करा, आपल्या धर्माच्या प्रचारासाठी आपण काय करा, हे गीता वितरण करा, घरोघरी जावा, हे गीता लोकांना द्या. म्हणून आम्ही एक संकल्पच केला, आमच्या भक्तांना सांगतो आम्ही नेहमी, आपण संकल्प करा की वर्षभर आमच्याकडे लाजू नका. आता जर आपण लाजलो तर आपल्याला पळून जायची बारी येईल एक दिवशी. तुम्ही काय करा, घरोघरी ही गीता पोचवण्यासाठी तुम्ही एक संकल्प करा की वर्षभरामध्ये जेवढ्या लग्नाला मी जाणार, जेवढ्या वाढदिवसाला मी जाणार, जेवढ्या अॅनिव्हर्सरीला मी जाणार, जिथे कुठे मी जाणार, कोणाला भेट देणार, काही निमित्ताने वास्तुक शांतीला जाणार, तर त्या ठिकाणी मी केवळ आणि केवळ भगवद्गीताच भेट देणार. धर्मासाठी करू शकता का एवढं? धर्मासाठी असं कोण कोण करू शकतंय? हात वरती करा. माझ्या धर्मासाठी मी एवढं करू शकतो संकल्प. काही जणांचे हात खाली आहेत. जबरदस्ती नका करू, मी आपल्या प्रेमाने विचारतो. धर्म वाचवण्यासाठी एवढं करू शकताय का? ह्यात तुमचा पण फायदा आहे, सांगतो. हात खाली करा. पैसे वाचतील. काय भांड घ्यायचं म्हटलं, काय एखादी वस्तू घ्यायची म्हटलं, येते का? 200 रुपयाला काय येते का? आणि 200 रुपये जर नेलंच तुम्ही, शिव्या खायची बारी, इज्जतीचा कचरा होणार तुमच्या सगळ्या. एखाद्याने 200 रुपये साडी नेली तर म्हणणार काय आणली साडी, असं विचारणार लोक. एखादा फ्लावर बुके, पुष्पगुच्छ न्यायचं म्हणलं, येतो का 200 रुपयाला? 200 रुपयाला काय येते आज मला सांगा मंडळी. मग हे पैसे पण वाचतील तुमचे, हा तुमचा फायदा. हा मग बरं आहे, मग बरं आहे, मग बरं आहे. पैसे वाचतील. आणि तिसरी गोष्ट, तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलेल. ज्या वेळेला नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला भगवद्गीता भेट दिली, जगभर चर्चा झाली त्याची. पूर्वी काय करायचे, ताजमहाल भेट द्यायची, त्या संसदेमध्ये ताजमहाल भरले होते. आता भारताच्या संसदेमध्ये गोडाऊन भरले भगवद्गीतेनं. हे परिवर्तन आहे. जिकडे पहिले ताजमहालच्या मूर्त्या ठेवायच्या थोड्या थोड्या, आणि कुणी आलं की द्या ताजमहाल, द्या ताजमहाल. आता कुणी आलं की द्या गीता. हे परिवर्तन आहे. आणि या परिवर्तनाचा तुम्ही भाग व्हा, यामध्ये सहभागी व्हा. भगवंत प्रसन्न होते. भगवंत उगच यश प्रदान करत नाही, त्यासाठी हे असं भगवंतांना प्रसन्न करावं लागतं सेवा करून. आणि म्हणून सर्वांनी संकल्प करा की जर मी कुठल्या कार्यक्रमाला गेलो, मस्तपैकी ह्याला पॅकिंग, ऑलरेडीच पॅकिंग येते, याला मी असं भगवद्गीता भेट देणार, यात तुमचंही नाव होणार. आणि तो काय करणार, तुम्ही जर एखादी मोठी फ्रेम दिली, छोटी द्या मोठी द्या, काय पण कपडा द्या, काय पण वस्तू द्या, भांड द्या, काय पण द्या, तर काय करणार, फोटो काढेपर्यंत हसणार. हे घ्या, मागं ठेवा. ते महाग कुठून कुठं फिरतं हे तुम्हाला चांगलं माहित आहे. दिलेली वस्तू कुठं फिरते, त्यात काही प्रेम नाही. पण जर गीता तुम्ही भेट दिली, नीट ठेव रे, देवाऱ्यावर नेऊन ठेव रे, म्हणणार की नाही लोक. म्हणून गीता भेट द्या सर्वांना, असा संकल्प तुम्ही करू शकता. वर्षभर जेवढे कार्यक्रमाला तुम्ही, किती लग्नाला जाता तुम्ही? कमीत कमी किती लग्न होऊ शकतात वर्षामध्ये आपल्या हातून? कमीत कमी. आता लग्न सराय सुरू होईलच. अंदाज सांगा, अंदाज. चव्हाण सांगा. चव्हाण सर, किती लग्नाला जाता वर्षात तुम्ही? 20. अरे वा, छान. वाढदिवस थांबा की, 25. किती झाले मोजा? 45. आणि लग्नाचे वाढदिवस, वास्तुक शांती, अंदाजे अंदाजे 20. सरांचं मोठं आहे जरा. 45 आणि 20 किती झाले? 65. 45 आणि 20 65. आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांना इकडं तिकडं काय, कुणाला काय भेटवस्तू म्हणून काहीतरी 65 धरून चला, 70 धरून चला. म्हणजे चव्हाण सर हे 70 ठिकाणी वर्षामध्ये जाऊ शकतात कार्यक्रमाला. मोकळ्या हाती जाईल कसं? लोक नावं ठेवतील ना, काहीतरी घेऊन जावं लागेल की नाही. मग
70 भगवद्गीता तुमच्या 70 घरांचं कल्याण होऊ शकतं. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे 70 कुळांचा उद्धार होऊ शकतो केवळ आपल्या गीता देण्यामुळे. हे साधारण कार्य नाहीये. त्या घरामध्ये येणारी 70 मुलांनी जर 70 मुलांनी गीता वाचली तर 70 भक्त तयार होतील. किती मोठं कार्य आहे हे. बाकीचं काय दिलं घेतलं तर एवढं कार्य मोठं होतंय का? पण आमच्या हरे कृष्ण भक्तांनी थोडी आयडिया काढलेली. काय आयडिया काढली? ही आयडिया काढली की तुम्ही संकल्प करा. आज गीता जयंती माहितीये का तुम्हाला? आज मोक्षदा एकादशी आहे. आज जो गीता घेतो, वाचतो, वितरण करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो असं म्हटलेलं आहे. म्हणून आजचा दिवस फार पवित्र आहे. आणि या पवित्र दिवशी आज आपण आपल्या गावामध्ये आलेलो आहे. तर सर्वांनी संकल्प करा, वर्षाची इन्व्हेस्टमेंट एकदाच करून टाका आणि पैसे पण वाचतील तुमचे. कारण इकडे तिकडे काहीतरी घ्या, डोक्याला टेन्शन पण नाही आणि पैसे पण वाचतील. एकदमच घेऊन ठेवायचं. वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष फक्त गीताच देत राहायचं. आलं लक्षात? व्यवसायाला जायचंय, 10 रुपये काहीतरी घ्यायचं, द्यायचं, काय उपयोग आहे? ते घेतात, पोरसा खेळत नाहीत त्याला. हे दिल्या घेतलेलं असलं फालतूगिरी बंद करा. काहीतरी पुस्तक द्या, ग्रंथ द्या, मुलं वाचतील, त्या बायका वाचतील. म्हणून ते व्यवसायाला सुद्धा आम्ही काय म्हणले, ग्रंथ घ्या. खरंच तुमचं प्रेम असेल 10 लोकांना देण्यापेक्षा दरवर्षी 1च गीता द्या, 2च बायकांना द्या, 3च बायकांना द्या. तुमचं जेवढं बजेट आहे त्यामध्ये गीता बसवा. 100 जणींना थोडं थोडं काहीतरी प्लॅस्टिकचं देण्यापेक्षा 2-3 जणांनाच गीता द्या. असा संकल्प करा. तुम्हाला कोणी म्हणते का तुम्हाला भांड दिलं नाही मला म्हणून? असं नाही. तर आपण बदला, परिवर्तनाची वेळ आलेली आहे. सर्वांना माझं निवेदन आहे, घराघरामध्ये गीता गेली पाहिजे. हे आपल्या घरामध्ये तर आहेच, पण आपल्या मुलांकडे पण गेली पाहिजे आणि शेजारच्या घरात गेली पाहिजे, शेजारच्या गावात गेली पाहिजे. तरच धर्म टिकू शकतोय. ग्रंथ जर संपला, आपण संपलो म्हणून समजा. हे ग्रंथामुळेच धर्म टिकून आहे. तर त्यामुळे आपल्या सर्वांच्या चरणी माझं निवेदन आहे की आज आपण जास्तीत जास्त संख्येनं संकल्प घ्या आणि भरपूर भगवद्गीता आपल्या घरी घेऊन जावा आणि 1-2 वर्ष देत राहावा आणि आपलं स्वतःचं कल्याण करा. भगवान श्रीकृष्णांची, पांडुरंगाची विशेष कृपा तुमच्यावरती होणार आहे. त्यावेळेला तुम्ही ग्रंथ भेट म्हणून देणार. अलग लक्षात तुमच्या. आणि एक ग्रंथ स्पेशल ठेवा. कधी? ज्या दिवशी तुम्हाला मृत्यू येईल ना, त्या दिवशी छातीवर असं भगवद्गीता ठेवायची. ठेवा म्हणत नाही छातीवर गीता. किती जरी पाप केलेलं असलं, यमदूत जवळ येऊ शकत नाहीत. लक्षात आलं तुमच्या? तर छातीवर गीता पाहिजे मृत्यूच्या वेळेला. नाही तर परत अरे ती कुठं गेली बघा रे गीता, आवडका रे, पोरांना फाडली वाटतं. असं म्हणू नका. स्वतःची गीता ठेवा, त्यावर नाव टाका आणि स्वतःची गीता ठेवा. मृत्यूच्या वेळेला उपयोगाला येईल ती गीता. हे आपला धर्म आहे. तर अशा प्रकारे आपण गीता खरेदी करा आणि आज तर घ्यायलाच पाहिजे. आज संध्याकाळी अजून वेळ आहे, उद्या सकाळी 7 पर्यंत वेळ आहे. पैसे घेऊ नका, कुणाला तरी दान करा. गीता दानाचं फार मोठं महात्म्य आहे. अन्नदानापेक्षा सुद्धा मोठं महात्म्य गीता दानाचं आहे. त्यामुळे उद्या सकाळी 7 पर्यंत वेळ आहे. गीता जयंती आहे. द्वादशी चालू होते उद्या सकाळी 7ला. पारणा वेळ आहे 7:03. त्याच्या पूर्वी 1 गीता दान करा कुणाला तरी. आज गीता जयंतीच्या निमित्ताने. आज मोक्षदा एकादशी. आता गेल्यानंतर करा. शेजारच्याला द्या एखादी गीता, कुणाला तरी मुलांना द्या, शाळेतल्या कुणाला पण द्या. घरातल्या घरात दान करा. भावाला दान करा, बहिणीला दान करा, त्यांच्याकडे गीता नाही त्यांना दान करा. 1 तरी गीता आज दान करा उद्या सकाळी 7 पर्यंत. अलग लक्षात आपल्या सर्वांच्या. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. ग्रंथराज भगवद्गीता की, श्रीमद भागवतम की, कृष्ण अर्जुन संवाद की, कुरुक्षेत्र धाम की, सद्गुरु श्रील प्रभुपाद की, जय गौर प्रेमानंदे.